आज ऑल इंडिया उलमा बोर्ड की जानिब से सूबेदारी गेस्ट हाउस में एक छोटा सा एक प्रोग्राम रखा गया है। इस कार्यक्रम के अध्यक्ष पद पर हमारे अजीज दोस्त और पूरे पॉलिटिशियन के जानी मानी हस्ती माननीय राजा पुरकर साहब इस कार्यक्रम के ऊपर आने के लिए मैं तहे दिल से उनको शुक्रिया अदा करता हूँ। और राजा राजपुरकर सर को मैंने बहुत सालों से देखा है, जब से ये राजकारण में है कभी इन्होंने कास्ट विजन किसी के साथ नहीं किया है और सभी धर्मों को साथ में लेके सभी समाज के लोगों को साथ में लेके आज तक चल रहे हैं। कुछ दिन पहले हमारी इनसे मुलाकात हुई और इनसे हमारी फोन पे बात हुई कि सर कोल्हापुर शहर के अंदर जो राजापुर है उसके अंदर कुछ समाज कंटकों ने वहाँ पे अपना तफरी मचा दी थी, जिसके चलते हमने राजा राजपुरकर सर के नाम पर शरद पवार साहब को एक निवेदन भी दिया था कि राजा राजपुरकर सर हमारा ये निवेदन है कि यहाँ पे ऐसे समाज कंटकों ने हरकत की है, इनको उचित कार्रवाई करो। तो हमारे इस निवेदन के ऊपर राजा राजपुरकर सर ने विशालगढ़ जाकर पूरी तफ्तीश लेकर उस वहाँ पर अल्पसंख्यकों पे जो भी अन्याय हुआ और पूरी ताकत लगाकर उन्होंने वहाँ जाकर पूरी कार्रवाई के लिए पुलिस प्रशासन जो सोए हुए थे उनको जागे करके उन पर कार्रवाई करके आए थे। इसके चलते इनके इस काम की वजह से आज उलमा बोर्ड के कार्यक्रम का अध्यक्ष बनाया गया है। अब मैं हमारे महाराष्ट्र के महासचिव शेख आसिफ साहब को कहूँगा राजा राजपुरकर साहब का सत्कार करें। नियुक्त पत्र का ऑल इंडिया उलमा बोर्ड की तरफ से प्रोग्राम रखा गया सूबेदारी गेस्ट हाउस के अंदर, जिसमें हमारे राजा पुरकर साहब जो है तो राष्ट्रवादी शरद पवार गठ के जो है तो महाराष्ट्र प्रेसिडेंट है, उनकी अध्यक्षता में ये प्रोग्राम रखा गया था। और मैं जो हमारे नूरजहाँ बाजी जो है माजी नगर सेवक, इनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ जो आज उन्होंने शहर अध्यक्ष बने हैं हमारे औरंगाबाद शहर के, और जो है तो ऑल इंडिया उलमा बोर्ड मुतवली विंग के, उनको मैं बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ। और ऐसा समझता हूँ कि आगे ऑल इंडिया उलमा बोर्ड के काम को अल्हम्दुलिल्लाह और आगे अच्छे से काम करेंगे। हाँ, प्रयास सवाल के हमारे फैसल भाई ने कहे थे कि जो वहाँ पर एक मसला हुआ कोल्हापुर के अंदर विशालगढ़ में, तो जो हमारे राजा पुरकर साहब ने जाके माशाल्लाह आवाज़ उठाए, मैं उनका भी तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। और मैं समझता हूँ साहब ये जो लोगों ने हरकत की है ये तो ना ही तो हिंदू है ना तो मुसलमान है, इनका कोई समाज से लेना देना नहीं है और ना ही तो ये कोई जात के है ना इनका कोई धर्म है। ये काम वही कर सकता है जिसका कोई धर्म नहीं होता, क्योंकि मुसलमान कभी मस्जिद मंदिर के बारे में कभी मंदिर तोड़ने मुसलमान कभी नहीं जाएगा, और कोई सच्चा हिंदू है हमारा भाई तो वो कभी मस्जिद तोड़ने नहीं जाएगा। तो ये कहीं ना कहीं इनके अंदर जो है तो एक शैतान भरे हुआ है और ये शैतान किस्म के लोग हैं। बस मैं अपनी दो बात ख़त्म करता हूँ। और हमारे राजा पुरकर साहब, उनके साथ पूरी टीम आई हुई है, आसिफ भाई है वगैरह और जो भी है, पूरे नाम तो मैं नहीं ले सकता हूँ, जो भी है सबका मैं दिल से शुक्रिया अदा करता हूँ। अल्लाह हाफिज़। आज ऑल इंडिया उलमा बोर्डच्या या मुतवल्ली विंगमध्ये आज या वर्षाच्या पत्रकार परिषदेसाठी आमंत्रित केलं। खरं तर माझे सहकारी बैलनबाई आणि आमचे संबंध गेल्या काही एक महिन्यापासूनचे वर्षापासूनचे आहेत। ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचे सामाजिक कार्यक्रम असतात, ज्या ज्या वेळेला या ठिकाणी औरंगाबाद असेल किंवा इथून कुठेही असेल, ज्या ज्या वेळेला कार्यक्रम असतात त्या त्या वेळेला त्या कार्यक्रमाला मी आवर्जून उपस्थित राहतो, वेळ काढून येतो। आजही औरंगाबादमध्ये माझ्या ओबीसी सेलचा महाराष्ट्रातल्या मराठवाडा विभागाचा मेळावा होता, आढावा बैठक होती। त्यात करून अशा वेळेला त्यांनी मला एक कार्यक्रम सांगितलं होतं की या ठिकाणी आमच्याकडे कार्यक्रम आहे, आपण यायला पाहिजे। खरं पहिलं तर या देशामधला मुस्लिम हा तितकाच या देशात आहे जेवढा देशामधला हिंदू एकत्र आहे। हिंदू असेल मुसलमान असेल, हे दोन्ही जर तुम्ही मानवतावादीच्या एका अँगलने जर पाहिलं तर ही सगळी माणसं आहेत आणि माणसाला माणसाप्रमाणे करणं, माणसाप्रमाणे वागवणं ही आपली संस्कृती आहे। कुठेतरी गेल्या काही दिवसापासून काही अशा घटना घडत आहेत ज्या माणुसकीला काळीमा बसणाऱ्या घटना आहेत।
आताच काही दिवसापूर्वी घटना घडली ज्याच्यामध्ये विशाळगडामध्ये गजापूर नावाच्या एका गावामध्ये काही लोकांनी काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी अशा प्रकारचं कृत्य केलं जे निषेधार्थ आहे. मला हे कळलं, मी फैजलबाईंनी मला फोन केला होता, आसिफ करीमध्ये सहकार्यांनी मला फोन केला होता आणि लोकांनी मी आणि राज्याचे माजी मंत्री आदरणीय जितेंद्र साहेबांनी एक भूमिका घेतली आणि ठरवलं की आपण तिथे गेलं पाहिजे, आपण त्या लोकांना भेटलं पाहिजे. या माध्यमातून मी स्वतः त्या ठिकाणी विशाळगडावरती गेलो होतो, गजापूर गावाकडे गेलो. 144 सेक्शन होतं, कलम लागलं होतं. 124 कलममध्ये जर त्या ठिकाणी मी जर गेलो होतो माझ्यावरती त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई होऊ शकते, मला त्या ठिकाणी जेलमध्ये टाकलं जाऊ शकतो. पण असं असताना देखील माझी काही माणसं त्या गजापूर गावामध्ये आहेत, त्या माणसावरती अत्याचार झालेले आहेत, अन्याय झालेले आहेत आणि त्या लोकांना माझ्या या देशाकडनं, माझ्या समाजाकडनं, माझ्या पक्षाकडनं अपेक्षा आहे, त्या महाराष्ट्राकडनं अपेक्षा आहे की त्यांना सुरक्षितता मिळावी करून. अशा परिस्थितीमध्ये ही लोकं त्या ठिकाणी कुठल्या परिस्थितीत आहेत, त्या ठिकाणी त्यांना सुरक्षितता आहे की नाही आहे, त्यांना जेवायला अन्न आहे की नाही आहे, त्यांना कपडे वस्तू आहेत की नाही आहेत आणि ज्या पद्धतीने जे काही गोष्टी घडल्या होत्या त्या गोष्टी वास्तविकपणे समजून घेण्यासाठी त्या ठिकाणी मी गेलो आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या होत्या. एक मात्र कळतं की छत्रपती शिवरायांचा वारसा हा अशा प्रकारचा नाही आहे. शेतकऱ्याच्या शेताच्या देटाला आणि एका महिलेच्या देटाला कधी बदलायला हात लागेल अशा प्रकारची मानसिकता किंवा संस्कृती छत्रपती शिवरायांनी आपण महाराष्ट्राला नेऊन दिली नव्हती. त्यामुळे ह्या ज्या लोकांनी छत्रपती शिवरायांच्या नावावर हा जो उद्रेक केलेला आहे हा निंदनीय आहे, निषेध करण्यासारखा आहे. आमच्या पक्षाने स्पष्ट म्हटलेलं आहे की ही जी कोणी लोक होती या लोकांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अटक करण्यात यावं. इतकंच नाही, त्यांच्यावरती सक्त अशा प्रकारचे त्या ठिकाणी शिक्षा ठरवण्यात यावी. महाराष्ट्रामध्ये सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे, गुन्हा गोविंदाने राहिलं पाहिजे. ज्या प्रकारचं ज्या ठिकाणी अतिक्रमण असेल त्या अतिक्रमण सरकारच्या ज्या काही फ्रेम्समध्ये असतील, ज्याप्रमाणे त्या ठिकाणी लिगल ॲक्शनमध्ये असतील त्या ठिकाणी त्या गोष्टी काढल्या गेल्या. पण अतिक्रमणाच्या नावाखाली जर एखाद्या ठिकाणी समाजाचा छळ होत असेल, एखाद्या घटनेचा छळ होत असेल, तरी आम्हाला मान्य नाही. मला असं वाटतं की या गेल्या निवडणुकामध्ये लोकसभेच्या फैजलबाई मला असं वाटतं की ज्या ठिकाणी मायनॉरिटीने, अल्पसंख्याक समाजाने त्या पद्धतीने इंडिया आघाडीला मतदान केलेलं आहे, इंडियाच्या सोबत राहिलेली आहे, लोकशाही वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी ज्या पद्धतीने त्यांनी ताकद दिलेली आहे, मला असं वाटतं की आता कुठेतरी हा भारतीय जनता पार्टी असेल किंवा ही मनोवादी सरकार असेल हे कुठेतरी वितरलेलं आहे आणि कुठेतरी घाबरून वितरून अशा प्रकारचं कृत्य यांच्याकडनं होत आहे. महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. देशाची निवडणूक असेल किंवा राज्याची असेल, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला या गोष्टी आम्ही असेल तर तुम्हाला आम्ही जागेवर दाखवून देऊ. मात्र एवढंच नाही, एक मात्र सांगेन की ज्या ज्या वेळेला माझा मुस्लिम बांधवाला ज्या ज्या वेळेला तो असुरक्षित वाटेल, त्याची बहीण असेल माझी असुरक्षित असेल, त्या वेळेला हा हिंदू बांधव त्याच्यात राहून जाईल. ते मग तुम्हाला बाजी क्या कहेंगे, आज आपको ऑल इंडिया उलमा बोर्ड का महिला अध्यक्ष बनाया गया है, इस बार आज मुझे ऑल इंडिया उलमा बोर्ड के अध्यक्ष फैसल साहब ने मुझे शहर की जो है तो महिला अध्यक्ष पद की नियुक्ति दी है, तो मैं इनका बहुत बहुत शुक्रिया अदा करती हूँ. मेरे साथ जो मेरी दोस्ती यहाँ पर बैठे हैं मैडम राष्ट्रवादी की तरफ से, मैं इनका बहुत बहुत शुक्रिया अदा करती हूँ कि हमारे प्रोग्राम में आए और प्रोग्राम को बहुत अच्छे से अरेंजमेंट हुआ और बहुत अच्छा इसको रिस्पॉन्सिबल मिला. तो मैं इनकी भी शुक्रिया हूँ क्योंकि आज हम सब जितनी पार्टियाँ हैं और जितनी भी लोग हैं, सियासी पार्टियाँ, सबको एक जगह आकर काम करना चाहिए. हिंदू मुस्लिम तफरकाई हमको छोड़ देना चाहिए क्योंकि जितनी हिंदू मुस्लिम नफरतें आपस में बढ़ रही है, मजलूम लोगों पर नाइंसाफ़ी और जुल्म बढ़ता जा रहा है. जब तक हम सब मिलकर इस पर आवाज़ नहीं उठाएंगे ये काम बहुत मुश्किल है. तो मैं समझती हूँ कि सब समाज ने साथ आना और सबने साथ मिलकर काम करना. आज मुझे उलमा बोर्ड की तरफ से जो अध्यक्ष बनाया गया है, मैं तमाम उलमा का और मुतवली दरगाहों का और विंग का तमाम का मैं शुक्रिया अदा करना चाहती हूँ कि और